जेथे आले अंगा तेथे लोकात सांगा आपण तरुणी दुधात आरावे आपण तल्लीचे नवल नव्हे. पंचभूताचं शरीर बनलेलं आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल. देव कधी कोणाला शिक्षा देणार नाही. पक्षाच्या घरी नाही सापडले त्याची चिंता करी नारायण परमभावना. या माणसाला दुःख देते ईश्वर हे फार आता चुकीचा शब्द आहे. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. ईश्वराबद्दल बोलले मी काय बोलू मला. हा माणूस आहे हे मला अनुभव आहे. जेथे आले अंगा तेथे लोकात सांगा आपण तरुणी दुधात आरावे आपण तल्लीचे नवल नव्हे. म्हणजे कोणतेही आपणाला स्वतःचे पहिले अनुभव आले तर जगाला सांगणं हे धर्म आहे. आणि स्वतः कोणते ज्ञान हो, धन हो, कोणती संपत्ती हो, त्या संपत्तीचा ज्ञान ही संपत्ती आहे, धन संपत्ती आहे, शरीर संपत्ती आहे. आणि या शरीरामध्ये ईश्वर समावलेला आहे. हा शरीर लहान नाही. पंचभूताचं शरीर बनलेलं आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल. हा 5 तत्वाचा आत्मा बनलेला आहे. 5 तत्वाचा आत्मा बनलेला आहे. आणि या ध्यान मार्गातून आपल्याला सुद्धा आत्मा आवश्यक या पंचतत्वावर माणसाला मार्ग करता येते. म्हणजे म्हणून मनुष्याचा मारुती माणूस होता, आकाशात जात होता, त्याला वायू सिद्धी प्राप्त झाली होती. जल समाधी, पाण्यावर काही झोपता येते. हे पाणी जर साध्य झाले आपली तत्व हा जर साध्य झालं आपण पाण्यावर चालू शकतो, झोपू शकतो पाण्यावर साजरा. हे स्वतःच्या अनुभव आपल्या विषयी भारताची संस्कृती आहे. हे आपल्या स्वतः माझ्या पुरतं नाही, माझा पुरतं नाही. जेवढा माणूस ईश्वरामध्ये आहे तेवढ्यामध्ये हा 5 तत्वाचे फरक आहे. या ध्यानानं रावणानं 33 कोटी घेऊन जन्म टाकले होते. म्हणजे ऋषीमुनी त्यांना हे केले होते. तसं हे तुम्ही काहीही करू शकताय. त्या 5 तत्वावर मात करू शकते माणूस. आज ह्या माणसानं आकाशवाणी झाली होती गोसाला, आकाशवाणी झाली की आठवा पुत्र हे तुझा दुश्मन होणार आहे. आज त्या गोसाची आकाशवाणी जे झालेली आज आपल्या खिशामध्ये आली. तरी आपण अमेरिकेचा आक्षेप लागलो. तिथून 5 मिनिटांमध्ये अमेरिकेला सगळं बोलावलं अमेरिकेची. पण आम्ही केवढं याचा विचार केला. हा माझं लोकसं केवढं आहे आणि एवढे लोक पण अविश्वासाची खबर. कुणकडे लावा तुम्ही केवढे आहात. हा माणूस केवढा आहे. फुलाजी बाबा तुमच्या डोक्यात केवढा आहे. तुझं आकाशात एवढं आहे. तू काय केवढा आणून ठेवला आणि रोकड म्हणतात तर आकाशात एवढा. हा माणूस तुकाराम बाबा की आकाशात हा माणूस आहे. या आपल्या लोकसात ईश्वराची बातमी यायला लागली. आकाशातून आली, अमेरिकेला चाललं एवढं. आणि हे बनवलं या डोक्यानं बनवलं आणि डोकंच ऐकायला. आता तुम्ही केवढे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपालाही शरणू. राम कृष्ण फुलाजी बाबांना वर्णन करायले तुमच्या प्रत्येकामध्ये हे बाकी तत्व आहे. आणि ध्यान मार्गातून तुम्ही जरी साध्य झालं तुम्ही हे कार्य करू शकता. हे सत्य मला विश्वास झाला. आणि हे भारताची संस्कृती हे फुलाजी बाबांना तयार केलं नाही. आता आपले साहेबांना गुरु विष्णू हे परब्रह्म तस्मै गुरु ब्रह्मा, गुरुच ब्रह्म, गुरु शिष्य, गुरुच विष्णू, गुरु शंकर आणि परब्रह्म. मी ब्रह्म तुम्ही परब्रह्म. म्हणजे ह्या 4 गोष्टी या विश्वामध्ये व्यापून आहे. आणि या माणसाला अधिकार हे प्रत्येकामध्ये हे 5 तत्व आपले वश केले आपले मंदिरे काम होतात. पण हे
काम निवडून करायचे कामाला शिर्या येतात प्रसन्न होतात. बेकार काम करते मनुष्य ते कधी टिकू शकत नाही. आज शिर्याला कृष्णाला आज शिर्या प्रसन्न होत्या. पहाडाच्या वेळेला एक पहाडताना अंतिनासा उतरून धरला. हे माणूस आहे, जेवढी तुमच्या ताकद आहे माणसावनी एवढी आपल्या धर्मावनी ताकद आहे. हे मानवाला सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य, शीत आणि खात 6 गोष्टी करायला काही तुला करायची गरज नाही आणि वागायची गरज नाही, काहीच नाही. जेथे दुःख आपले देशाचे सर्व हृदय पाहिजे. म्हणजे आपलं लेकरू मेलं, आपला पाय मोडला, हात मोडला, ते कसं वाटते हेच दुःख दिशेला देऊ नका. हे भारताचे संस्कृती 4 वेद शास्त्र हे सांगावे. धर्म म्हणजे सत्य, देव म्हणजे सत्य, धर्म म्हणजे प्रत्येक प्राण्यावर दया करा, प्रेम करा. जसे माने पुत्राशी तसे दासाची दासी. हे आजपर्यंत आपल्या संतांना हेच कार्य केले आणि नेहमीच्या माध्यमातून मी जुळता काही नाही. दया, क्षमा, शांती, आनंद आणि पाच आत्मा हे 5 कर्मेंद्रिय. हे व्यवहारासाठी हे 5 इंद्रिय. हे याला कधी येऊ भेटत नाही. किती फिरा, काही करा, या डोळ्यांना पाप होते, कानांना पाप होते, या जिभेनं पाप होते. हे 5 कर्मेंद्रिय होते. त्यामुळे 5 इंद्रिय देवाचे आहे, 5 इंद्रिय दानव आहे. राकेश 5 इंद्रिय राकेश आहे आणि 5 इंद्रिय देव आहे. दया, क्षमा, शांती, आनंद, 5 आत्मा. समाजमावली हरी झाला, एकनाथ महाराजला तर ध्यानावर समाजमावली हरी झाला. सम मध्ये उस्वाद नाभीशी उभा करणं आणि दम मध्ये बाहेर सोडणं हरिपाठामध्ये. आणि समाधी म्हणजे समाधान. गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना, मोह, लोभ आणि असे काही म्हणतो. आणि दुःखाचे भक्त आपण पाप पुणे करणे जन्माला प्राणे देवने हानी केली तुकाराम मला हे मला दिसून आले. पाप पुणे करणे जन्माला प्राणे देव हानी केली. आपल्या डोळ्याचं सुख घेतलं, जीवीचं सुख घेतलं, कानाचं सुख घेतलं आणि विषय वाचण्याचं सुख घेतलं आणि हे सुख नव्हे पूर्ण दुःख आहे. हे जेवढा प्रकारा नवरा बायको पैसा म्हणतो आपण हे सुख नाही. सुख म्हणजे तुम्हाला आता हे ध्यानाचा मार्गातून जे भेटला आत्मसुख, हे आत्मसुख शिल्पित आहे. हे पाहिजे संसारिक आहे, व्यवहारिक आहे. हे नको असं नाही करा. पण तुम्हाला शांती नाही तर काय करा. झाला कांसरा कोट्यावधी रुपये गेल्या 2 किडन्या. हे कशानं होते की परमेश्वर जरी तरी काठी पाशाने भरून उरलेला आहे. कुत्र्याला दखल करावा लागला, प्रत्येक जनाला म्हणजे आत्मा त्याला पोसा लागला. आणि आत्मा देवाला म्हणतो देवानं मला असं काम केलं असा ईश्वर समजले का. देव कधी तुम्हाला शिक्षा देणार नाही. पक्षाच्या घरी नाही सांगले त्याची चिंता करी नारायण परमभावना. या माणसाला दुःख देते ईश्वर, हे फार आता चुकीचा शब्द आहे. ज्याच्या त्याच्या हत्या हे कर्तव्याचे माप जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. देव सागा देतोय जे तुम्ही करता तेच करता. हे साहेब शिकले, आज कुठे गेले, मंत्री झाला, कशात झाला, शिक्षणाचं ज्ञान जे बोलत नाही गुरु ज्ञान करे. देव काय करते, देव असाच आहे. देव निराकार आहे, समामय आहे. माझ्यामध्ये देव आहे, तुमच्या देव नाही. माझ्या पायात देव आहे, तुमच्या पायामध्ये देव नाही. चुकावणे कैसे आंधळे न गेले तर न खऱ्या देवा. आपल्या आत्मस्वरूपाला ईश्वर आपण अर्जुनाला भूट पहिली होती, माझे मामे काके काय मारू. तसे आपणाला हे मामे काके हे संसार चालवायला लागला करण्यासाठी परमेश्वर ओळखायची गरज नाही.
आपला तो देवा एक करून घेवा त्याने विना जीवा सोडून नव्हे हे घ्या म्हणजे आपला आत्मा सोबत करा. आपण पाहूया आत्माशी ते डोळे लावून आपल्या आत्माचं मन करारे प्रसन्न सर्व शिनीचे कारण. त्या हवेदार हे मोठमोठ्या माणूस कुठे गेला आणि आम्ही बसलो इथं. आज इंजिनियर तुम्ही लेकराला इंजिनियर शिकवा. तुमचे लेकर संध्याकाळी हवेदार चालवायला माणसं मुंबईला गेलो नाही. हैदराबाद एक बाई 30 वर्षाची मुलगी मोठा हवेला 307 माणूस घेऊन चालली. त्यावेळेला मला वाटलं तेव्हा की आम्ही अज्ञान लोक की मारुती बोलून चालला. आता मारुती आकाशात चाललं. आता या माणसानं बाई हवेदार चालवा लागली. पहिलं ज्ञान नाही त्या लोकांनी बी लावलं पण या माणसानं आज फायदा घेतला. तुम्ही पुढे करायची कोशिश करा. जसा जसा प्रसंग आला त्या प्रसंगानुसार आपल्याला वागावे लागते. आदर आपल्याला किती खाली होतो आपण किती पाताळामध्ये गेलो होतो. आज स्वतंत्र झाल्यामुळं आपला देश कसा झाला. देश सांभाळायला धर्मही पाहा. आज तुम्हाला संधी भेटली नाही. आज राजे झाले प्रजे झाले तुम्ही तसं काही करता येईल. तसं धर्म धर्म काय आणि देश काय. या धर्म म्हणजे मानव धर्म. या माणसाला पाप पुण्य सुख दुःख हे देव असा कधी तुम्हाला शिक्षा देणार नाही. ज्याच्या त्याच्या हाती कर्तव्याचे बाबत जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. हा देव सोडून जाते. देव आत्माच आहे. काय हा मंडळी आत्मा हा विठ्ठल तुझा देव तुझ्या कशीपरी जागा बरोबर असे. मी तुझा विचारा देणे शोधणे होईन मागो यात दे. पातळीचे मुलगा लावण्याचे आत्मा झाली. हे माझे अनुभव तुम्हाला जे अनुभव घ्यायला लागले घर तुम्हाला वाटतो सही एका बंधामध्ये पुरा पातळीचे मुलगा लावण्या लक्ष तो आत्मा प्रकर्षे आणि देशे आज बसे बाहेर देशे याच वृत्ताला लावले शिवाला दोन लागू. जिथे संत तिथं देव देव तिथं संत. कुठं आहे जन्मात त्याच्यामुळे पाहावे शोधून दुखाचे कारण निर्णय माहीत आहे. बाबांनी कोणता देव होता कोणता पुराणी होता तुम्हाला सांभाळायसाठी हे माझा स्वतःचा अनुभव आहे. माईच्या गर्भामाने 9 महिने आपण कसे जगलो. कोणता परमेश्वर होता तिथं. हे परमेश्वर सगळं करते म्हणजे जीव आहे तोपर्यंत आपण सगळं काही करायला लागलो. जीव नाही तर काहीच नाही. सरळ शून्य. जीवाला देव म्हणलेले सगळे संत आधी बीज ऐकले हम ब्रह्म म्हणजे मी एकटा देव नाही हम ब्रह्म. हे माझा अनुभव आहे. दादा ठिकाणी म्हणलाय माझे दादा ठिकाणी निजरूप तुझे. हे दादा ठिकाणी म्हणलाय माझे दादा ठिकाणी निजरूप तुझे म्हणजे सर्व तुम्ही आणि मी एकच आहो. पण ती स्थापना करण्यासाठी ध्यानाची आवश्यकता. आज तुम्हाला कळालाच आपल्या इथं हे मार्ग सत्य आहे संघाला समजलं तरी पण आपल्याला संपूर्ण हे कार्य करायचे. आपण ईश्वराने भारताचे संपत्ती आपल्या भारतासारखी संपत्ती कुठे नाही. हे ज्ञान नाही. संपत्ती धन दौलत खूप आहे बाहेरच्या देशामध्ये पण आपल्यामध्ये शांती हा भार ईश्वराचं मोठी माताला देते. आता झाले समाधान समाधी आणि ध्यान मार्गातून आपल्याला करायचं झालं ते झालं. भेद दयाला गाव दयाला भेद दयाला सरकारने केले हेच काम केले. सरकारने केले हेच काम करावे. एकता करा. आज आपल्या घरी पाणी दिलं आपल्या सरकार कृष्णाच्या जमान्यामध्ये एका उद्योगाला घर बांधून दिलं होतं. आज आपली गव्हर्नमेंट घरी नळ पाणी तुमच्या घरात आणून दिले टाके बांधले. आपल्या भारताला सरकारनं देखील आज हातात काम घेतलंय. पण आध्यात्मिक ज्ञान आहे याची आज गरज आहे. विद्वान झाले वरीत गेले ज्ञानाला चंद्र सूर्याच्या पत्ता गेले पण खरी भारताचे संस्कृती म्हणाले आणि वळखलं हे आपल्याला करायची गरज आहे. आध्यात्मिक गरज आहे आपल्याला. स्वतः आपल्याला समजून येते आणि ग्रंथ साक्षी घ्या गीता घ्या कोणते घ्या. हे थोडं भक्ते आवडते देवा करताना सेवा कुटुंबाला
आमदार साहेबांना हे भाषण केलं, बाकी कुठेही नाही. तुला कशी बरी जागा तू करायचे. अनेक लोक सांगले मी नवल तयार करत नाही, सर्व काही, पण ड्युटी पाहिजे, घरामध्ये शांती पाहिजे, नवरा पाहिजे. रोडला पाहिलेला आहे, रोडला रेखा आहे, आणि आपल्या स्वतःमध्ये माणसामध्ये राज्यामध्ये रेखा नाही. या रोडला रेखा आहे. थोडी गाडी जायला असावा तर ती रेखा साक्षी देते. हे तसं इमान आपल्या प्रत्येकामध्ये आहे. इमानाला घ्या, खोटे काम करू नका, लुटू नका. या हाताने आलं, या हातात द्यावं लागते, हे लक्षात ठेवा. आणि साहेबाला सरपंच आमदार खासदार सांगायलो की तुम्ही पैशाचा मागे लागू नका, समाजाचा मागे लागा. आज तुम्ही जे वैताग करायला लागले काही साहेब लोक, हे सत्य. मी देवाच्या मागे नाही, पैशाच्या मागे नाही, तुमच्या माग. तुम्ही मला देऊ केली मला, फक्त तुम्ही माणसाच्या मागे लागा, तुम्हाला कोणी पाडत नाही, सत्य सांगतो. आणि आपण तुला देवाला पैसे घेत नाही. या गाड्या कुठून या मोठमोठे घरात कसे व्हायला लागले, पैसे तर घेत नाही, पण चोरी करता असं काही बाब आहे. हे बरं का, हे बरं काय, जो काही आहे तिथे संत, तिथं देव, देव तिथं संत म्हणून घ्या. आत्मा हा ईश्वराचा अवतार आहे. फक्त आत्माला नाही सर्व, हे मला आत्मज्ञान झालं. मी कुठं होतो, कशाला आलो, करायचं का, आणि स्वतः तिथं गेले 10 वर्ष फिरलो मी भारतामध्ये. मंदिरात गेले, शांत व्हायचं. मग आता गाड्या घोड्या माझ्या चांदी स्मृती 12 वर्ष फिरलो, माझी समाधानी झाली नाही. जरा मलंगीला गेलो आणि तिथे हे वैभव, तिथं माझी समाधानी झाली. ते आले, आता ते लोक सांगा आता हे तुम्हाला, आता मला एकट्याला सुख भेटून काय फायदा. म्हणून हे एकाने नारदी लागली, शिवशूर्य बोलावी नाही, फुकट वाटावं नाही. हेच धर्म. धर्मामध्ये काही दुसरं करायचं नाही. प्रत्येक प्राण्यावर दया करा. हे थोडं भक्ती आवडते देवाला, करीत आपल्या सेवा कुटुंबाची. आपल्या लेकरासाठी नजर पाटील सरपंच, माझा गाव नाही, माझं घर आहे, माझा देश नाही, मी देशाचा माणूस माझा आहे. ही भावना सगळ्याच्या अंतराने ठेवा. काही भीक मागायची गरज नाही. सगळं तुम्हाला माणसाला सर्वेक्षणात दिलेलं आहे. पण काही कारण झाली, ते जप्त्या झालं, ते झालं, तुम्ही वळखत आहे. ते खरा दारामध्ये याला कोणी काही करत नाही. न राजे साहेब झाले म्हणतात, मी म्हणालो भेटली नाही आपणाला. आत्माला नारायण मंदिर, आत्माला नारायण मंदिर, आत्माला शिव मंदिर, आत्माला विष्णू मंदिर. आणि ब्रह्म विष्णू ब्रह्म उत्पत्ती करते. या ब्रह्माचं मंदिर नाही ना, मूर्ती नाही, आणि ब्रह्म उत्पत्ती करते, विष्णू संहार करते. तिन्ही पुन्हा त्या देहामध्ये ब्रह्मदेव, आदिमाया, आदिशक्ती. ब्रह्म म्हणजे संतान तयार, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. आणि विष्णू समाजामध्ये आत्मा सांभाळायला त्याचं नाव आहे विष्णू. आणि शंकर मध्ये आता माणसाला सापडलं जीव शिवाय, शंकर मध्ये राग. तिने 15 गुणापासून सृष्टी 15 गुणामधून आणि 3 गुण ब्रह्मामध्ये संतती तयार झाली. याला ब्रह्माचं उत्पत्ती करणारा मंदिर आहे, विष्णू रक्षण करते म्हणजे आत्माला मंदिर आहे, आणि शिव मंदिर आहे. हे 3 गुणावर सृष्टी झाली आहे. याला कोणी परमेश्वर म्हणत, पांडुरंग म्हणत, देव मोठा देव म्हणले. आत्मा बोलत नाही. नमस्कार.